आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पत्रिका क्रमांक 10 मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाकरता जे अत्यंत महत्त्वाचे संभावित प्रश्न आहेत, ते सिलेबसनुसार संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला व्हिडिओमधले प्रश्न आवडल्यास तुमच्या मित्राला ही माहिती शेअर करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम या चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट त्या चॅनलवर मिळत राहील. तर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर केंद्रीय निवडणूक आयोग हे कोण निवडत असते? याला अधिकार कोणाचे आहेत? तर पहा प्रश्न ऑप्शन नंबर 1 आहे पंतप्रधान, ऑप्शन नंबर 2 आहे गृहमंत्री, ऑप्शन नंबर 3 आहे राष्ट्रपती, ऑप्शन नंबर 4 आहे संसद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार हे केवळ राष्ट्रपतींना असतात. प्रश्न क्रमांक 2, रेड क्लिफ लाईन कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे? ऑप्शन नंबर 1 आहे भारत व पाकिस्तान, ऑप्शन नंबर 2 आहे भारत व चीन आणि ऑप्शन नंबर 3 आहे भारत व बांगलादेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, रेड क्लिफ लाईन ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये सीमारेषा आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन नंबर 1 आहे त्रिपुरा, ऑप्शन नंबर 2 आहे मिझोरम, ऑप्शन नंबर 3 आहे मणिपूर आणि ऑप्शन नंबर 4 आहे सिक्कीम. तर मित्रांनो, या ठिकाणी गंगटोक ही खालीलपैकी सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. तर संपूर्ण राजधान्या सुद्धा तुम्हाला मित्रांनो पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे राजधानीवर देखील प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे कर्कवृत्त पुढीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन नंबर 1 आहे मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 2 आहे ओडिशा, ऑप्शन नंबर 3 आहे राजस्थान आणि ऑप्शन नंबर 4 आहे पश्चिम बंगाल. तर कर्कवृत्त हे कोणत्या राज्यातून जात नाही? तर हे मित्रांनो ओडिशा या राज्यातून जात नाही. योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश यांचा वापर केला जातो. जे मतदान करतात त्यामध्ये जे बोटावर आपल्या शाई लावली जाते, नेमकी ती कोणत्या प्रकारची शाई असते, कशाचा वापर करतात ते आपण पाहू. ऑप्शन नंबर 1 आहे पोटॅशियम नायट्रेट, ऑप्शन नंबर 2 आहे सोडियम नायट्रेट आणि ऑप्शन नंबर 3 आहे सिल्वर नायट्रेट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक पहा 6, भारताला सुमारे डॅश किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभली आहे. म्हणजेच भारताला किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा. ऑप्शन नंबर 1 आहे 6,500 किलोमीटर लांबीची, ऑप्शन नंबर 2 7,500, ऑप्शन नंबर 3 5,500, ऑप्शन नंबर 4 8,500. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल, भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहा 7, भारतीय अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबविले जातात? जेवढे काही अवकाश संशोधनासंबंधित असतील ते सर्व उपक्रम ज्या काही खाली संस्था दिल्या त्यापैकी कोणत्या संस्थेद्वारे राबविले जातात? ऑप्शन नंबर 1 ICAR, IARI, इस्रो, IAS. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, भारतीय अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम हे इस्रो ऑप्शन नंबर 3 या संस्थेमार्फत राबविले जातात. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 8, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता आहे? ज्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते त्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत. नंबर 1 ऊर्जा स्रोत आहे कोळसा, नंबर 2 सौर ऊर्जा, नंबर 3 आहे जल ऊर्जा, नंबर 4 अणुऊर्जा. तर भारतामध्ये विद्युत निर्माण करण्यासाठी सर्वात जास्त काय वापरले जाते? तर मित्रांनो कोळसा हे या ठिकाणी वापरला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? ऑप्शन नंबर 1 संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा रचना प्रकार काय केलेला आहे? तर रूढ केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 10, सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन नंबर 1 गुजरात,
ऑप्शन नंबर 2 कर्नाटक, ऑप्शन नंबर 3 तेलंगणा, ऑप्शन नंबर 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य म्हणजेच कोणते? तर महाराष्ट्र. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 11. केरळमध्ये कोणते अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर 1 पेरियार, ऑप्शन नंबर 2 चंद्रप्रभा, कुमारोम, कोट्टयम. तर केरळमध्ये हत्तीसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य म्हणजेच पेरियार. त्यानंतर प्रश्न क्रमांक मित्रांनो 12. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर 1 मसुरी, ऑप्शन नंबर 2 हैदराबाद, ऑप्शन नंबर 3 नाशिक, ऑप्शन नंबर 4 डेहराडून. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हैदराबाद. तर राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 13. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ऑप्शन नंबर 1 टास्मानिया, ऑप्शन नंबर 2 ग्रीनलँड, ऑप्शन नंबर 4 आइसलँड आणि चौथा आहे नॉर्वे. तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे बेट हे ग्रीनलँड आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 14. बर्फामध्ये डायटस वितळल्यावर तो वितळणारा खूपच वेळ लागतो. असा कोणता पदार्थ आहे त्याच्यामध्ये वितळण्यावर तो वितळण्यासाठी काय काय केले जाते? खूपच वेळ लागतो. तर बर्फामध्ये बघा ऑप्शन नंबर 1 कार्बन, ऑप्शन नंबर 2 ऑक्सिजन, ऑप्शन नंबर 3 मीठ आणि ऑप्शन नंबर 4 आहे आम्ल. तर बर्फामध्ये वितळल्यावर तो वितळण्यासाठी खूपच वेळ लागतो. तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मीठ. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 15. हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात डायडॅश पदार्थ आहे. हिरा सर्वांनाच माहित आहे, परंतु काय आहे? ऑप्शन नंबर 1 कठीण, ऑप्शन नंबर 2 दुर्मिळ, ऑप्शन नंबर 3 चमकदार, ऑप्शन नंबर 4 मऊ. तर यापैकी काय आहे? तर हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे मित्रांनो. काय आहे? सर्वात कठीण. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 16. पहा, सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे डॅश होय. सजीवामध्ये अत्यंत सावकाश बदल होत असतो, तर त्याला काय म्हणतो? ऑप्शन नंबर 1 क्रांती, ऑप्शन नंबर 2 प्रगती, ऑप्शन नंबर 3 उत्क्रांती, ऑप्शन नंबर 4 विकास. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच काय आहे? तर उत्क्रांती आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 17. राज्य राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? या ठिकाणी टाइप करण्यामध्ये प्रिंट मिस्टेक झालेले. तर ऑप्शन नंबर 1 आहे मुख्यमंत्री, नंबर 2 राज्यपाल, नंबर 3 आहे गृहमंत्री आणि नंबर 4 आहे कायदा मंत्री. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुख्यमंत्री. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 18. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? ऑप्शन नंबर 1 मुख्य अधिकारी, ऑप्शन नंबर 2 तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी. तर तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार हा काय करत असतो? कार्य करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील डायडा जिल्ह्यात मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. तर ऑप्शन नंबर 1 नागपूर गोंदिया, सातारा सांगली, धुळे जळगाव, यवतमाळ परभणी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील नागपूर व गोंदिया जिल्ह्यात मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे काय असतात? आढळत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर ऑप्शन नंबर 1 रक्तांचे शुद्धीकरण करणे, पचनक्रियेस मदत करणे, रक्तपुरवठा करणे, पचन झालेले अन्न साठवणे. तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय आहे? तर रक्तांचे शुद्धीकरण करणे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी नेमके मराठवाड्यामध्ये किती आहेत? तर 5 ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यामध्ये किती आहेत? तर मराठवाड्यामध्ये 3 आहे. त्यानंतर प्रश्न आहे 22. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरली गेली? ऑप्शन नंबर 1 चालुक्य राजघराणे, वाकाटक राजघराणे, बहमनी आणि राष्ट्रकूट. तर वेरूळ येथील कैलास लेणी ही राष्ट्रकूट राजघराण्याच्या काळामध्ये कोरली गेलेली होती. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? ऑप्शन नंबर 1 भीमा, गोदावरी, पूर्णा, कृष्णा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील गोदावरी ह्या नदीला दक्षिण गंगा म्हणून काय केले जाते? म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. पहा, मी सिनेमा पाहिला या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. प्रश्न काय आहे? मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा.
तर ऑप्शन नंबर ए पहा होते का, मी सिनेमा पाहत असेल. ऑप्शन नंबर 2 पहा, मी सिनेमा पाहील. ऑप्शन नंबर 3, मी सिनेमा पाहतो. 4, मी सिनेमा पाहत असतो. तर काय होईल मित्रांनो, या ठिकाणी याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळ करायचं, पूर्ण नाही अपूर्ण करायचं आहे. तर या प्रश्नाचं पहा, योग्य उत्तर काय होईल? मी सिनेमा पाहील, मी सिनेमा पाहतो, मी सिनेमा पाहत असतो, मी सिनेमा पाहत असेल. तर याचं अपूर्ण भविष्यकाळ आहे. ऑप्शन नंबर 1, मी सिनेमा पाहत असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. तर याच्यामध्ये दिलेला आहे पहा. अ, कोणकोणत्या प्रकारचे आहेत? जाती आहेत, विहीर आहे, भिंत आहे आणि भेट आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? तर पहा, वेगळ्या वचनाचं ज्याचं वचन हा का निघतो? वेगळा निघतो. तर आपल्याला ते उत्तर त्याचं शोधायचं आहे. जाती असेल, विहीर असेल, भिंत असेल आणि तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल जाती. हे तिन्हीपेक्षा कसं आहे, थोडासा वेगळा आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे 26, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह ओळखा किंवा सांगा. नंबर 1, मंत्रालय, मंत्रा अधिक लय, त्याच्यानंतर मंत्री अधिक आलय, मंत्र अधिक आलय, मंत्र अधिक आलय. तर ह्याचा योग्य उत्तर आहे, विग्रह काय होईल मित्रांनो? तर याचा योग्य विग्रह होईल मंत्र अधिक आलय, म्हणजेच मंत्रालय. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 27 पहा. दशादशे किती टक्के दराने व्याज आकारणी करावी, म्हणजेच 1500 रुपयावर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल. तर थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. प्रश्न समजून घ्या. दशादशे किती टक्के दराने व्याज आकारणी करावी, म्हणजेच 1500 रुपयावर आपल्याला 3 वर्षामध्ये 540 रुपये व्याज मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो? ऑप्शन मधून जावे लागते अशा प्रश्नामध्ये. तर पहा, सुरुवातीला आपलं उत्तर किती आलं पाहिजे? एकूण 540 रुपये जर आलं तर आपलं उत्तर काय योग्य आहे. मग त्यासाठी आपण काय करू, अगोदर पर्यायामध्ये पर्यायातून जाऊ. 1500 रुपये आहे. 1500 रुपयावर किती वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये 540 रुपये आलं पाहिजे. म्हणजेच किती टक्के? तर ते आपल्याला इथं काढायचंय. तर ऑप्शनमधून जात असताना तुम्ही 10% करून पहा, 20% करून पहा, 14% करून पहा, 12%. आता मी काय करतो या ठिकाणी 12% घेतो. तर आता इथं घेत असताना काय करा, काटमकाटी करा. 2 शून्यला 2 शून्य कटले. 15 त्रिक 45 गुणिले 12. आता याचा गुणाकार करा. 45 गुणिले 12 उत्तर किती येईल आपलं? 540. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं असणार आहे 12%. का 12%? कारण 12% आपण घेतलं तर 3 वर्षामध्ये किती रुपये व्याज मिळालं 1500वर? 540. म्हणून आपलं 12 हे उत्तर काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहा 28, सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकांशी संबंधित आहे? आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, ग्रॅहम बेल, निल्स बोहर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सापेक्ष सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईनशी काय आहे? संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, चहा उत्पादनात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? प्रिंट मिस्टेक आहे मित्रांनो. तर पहा, चीन, भारत, अमेरिका, रशिया. तर चहा उत्पादनामध्ये चीन या देशाचा काय लागतो? प्रथम क्रमांक लागतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा 30, शक्ती कायदा कोणत्या राज्याने केला? ऑप्शन नंबर 1, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. शक्ती कायदा कोण केला आहे? महाराष्ट्र राज्याने केलेला आहे.